विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर ह्या चॅप्टरमधील टॉपिक नंबर 3 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता, बरोबर. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये सर्व कन्सेप्ट जी आहे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची ती मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेला आहे. तर बघा, डायरेक्टली आता आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघा, कशा पद्धतीने एक्झाम्पल आहे. सो अंडर रूट -8 -6 इंटू आय. ठीक आहे, या पद्धतीने मी हे एक्झाम्पल इथे कन्सिडर केलेलं आहे आणि या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मी ती अंडररूटमध्ये डायरेक्टली राईट डाऊन केलेलं आहे. -8 -6 आय या पद्धतीने हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. ठीक आहे ना. आता हे जे काही स्क्वेअर रूट आहे हे तुम्ही मागील 2 लेक्चरमध्ये मी जे तुम्हाला मेथड एक्सप्लेन केल्या, ठीक आहे, त्या मेथडने तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. फर्स्ट मेथड म्हणजे आपण क्वाड्रॅटिक मेथड आपण अभ्यासली होती. त्यामध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करून आपण ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड केली होती, बरोबर. आणि जे सेकंड एक्झाम्पल बघितलं म्हणजे सेकंड मेथड बघितली, त्यामध्ये आपण फॉर्म्युला मेथड यूज केली. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युलाचा यूज करून आपण ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड केली आणि मग आपल्याला फायनल सोल्युशन म्हणजे स्क्वेअर रूट त्या कॉम्प्लेक्स नंबरचं फाइंड झालं होतं. ठीक आहे, या मेथडने आपण ते सिम्प्लिफाय केलं होतं. मग आज ह्या लेक्चरमध्ये जे आपण एक्झाम्पल किंवा जी ट्रिक आपण अभ्यासणार आहोत या स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरसाठी, ती ट्रिक मी ते जे सेकंड एक्झाम्पल किंवा जी सेकंड मेथड तुम्हाला एक्सप्लेन केली होती त्याच मेथडने एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, फक्त ती मेथड जी आहे ती आणखीन शॉर्ट करून कशा पद्धतीने तुम्हाला ती मेमोराईज करून व्यवस्थित एक ट्रिकसारखी तुम्हाला यूज करता येईल. ठीक आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर कोणती मेथड यूज करायची आहे तर सेकंड मेथड. ठीक आहे, फॉर्म्युला मेथड. आणि तो फॉर्म्युला कोणता आहे तर तो तुम्हाला पाठच करायचा आहे. त्या फॉर्म्युल्याने आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, तर पूर्ण जी मेथड आहे किंवा ज्या स्टेप्स आहेत त्या आपण बघूया. बघा, त्या स्टेप देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या. त्या स्टेप देखील तुम्हाला ॲज इट इज यूज करायच्या आहेत. ठीक आहे, स्टेप देखील तुमच्या लक्षात असतील. सो तर बघा, सोल्युशनमध्ये आपण आता 1 बाय 1 सगळं बघूया. तर सोल्युशन वी सॉल्व दी स्क्वेअर रूट बाय फॉर्म्युला मेथड. बघा, मी मागाशी सांगितलं की आपल्याला हे जे स्क्वेअर रूट आहे हे सिम्प्लिफिकेशन आहे हे आपल्याला फॉर्म्युला मेथडच्या बेसवरती आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, आता बघा, स्टेप नंबर फर्स्ट मी तुम्हाला 5 स्टेप्स प्रोव्हाइड केल्या होत्या ह्या स्क्वेअर रूटच्या एक्झाम्पलसाठी. ठीक आहे, सिम्प्लिफाय करायसाठी 5 स्टेप प्रोव्हाइड केल्या होत्या. तर त्या 5 स्टेपने आपल्याला हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे. सो स्टेप नंबर फर्स्टमध्ये आपण जे काही कॉम्प्लेक्स नंबर आहे ते रूटमध्ये कन्सिडर करतो आणि त्याचं सोल्युशन काहीतरी एक्झिस्ट होईल, म्हणजे ते आपण ए प्लस आय बी हा कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करत असतो, बरोबर ना. ही झाली आपली स्टेप नंबर फर्स्ट. मग तेच आपण इथे केलेलं आहे. जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे बघा, तो ऑलरेडी मी इथे रूटमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, सो त्याचं सोल्युशन आपण कन्सिडर केलं ए प्लस आय बी. लक्षात येते या पद्धतीने. आता सेकंड स्टेपमध्ये आपण ही जी काही फर्स्ट स्टेप आहे त्याचा स्क्वेअर करत असतो, स्क्वेअरिंग करत असतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सो स्क्वेअरिंग केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने टर्म भेटेल. सो इकडली जी लेफ्ट हँड साईडचा जो स्क्वेअर रूट आहे तो कॅन्सल होऊन जाईल, कारण स्क्वेअर करत असतो, बरोबर ना, दोन्ही साईडचा. त्यामुळे तो स्क्वेअर आणि हा जो काही रूट आहे तो कॅन्सल होईल, म्हणजे फक्त शिल्लक आपला हा कॉम्प्लेक्स नंबर आतमधला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो शिल्लक राहील. ठीक आहे ना. -8 -6 आय इज इक्वल टू, आता ए प्लस आय बी ह्या टर्मचा स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे, या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर होईल. ओके, ए प्लस आय बी ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात येते ना. ओके, आणि त्यानंतर आपल्याला आता बघा, तो जी काही स्क्वेअरची जी टर्म आहे ती आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे. ठीक आहे, आणि ते सिम्प्लिफिकेशन देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, तो तुम्हाला पाठच करायचा आहे. सो त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला या पद्धतीने टर्म भेटत होती, म्हणजे ए स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे ना, आणि त्यानंतर +2 इंटू ए इंटू बी इंटू आय. आता हे मी कशा पद्धतीने ही टर्म फॉर्म झालेली आहे हे देखील मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर मी इथे डायरेक्टली आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा आपला रिअल पार्ट भेटेल आणि 2 इंटू ए इंटू बी हा आपला इमॅजिनरी पार्ट असणार आहे, कारण तो आयला मल्टिप्लाय आहे म्हणून हा इमॅजिनरी पार्ट. सिमिलरली इकडे लेफ्ट हँड साईडकडे -8 हा रिअल पार्ट असेल आणि -6 हा आपला इमॅजिनरी पार्ट असेल. आणि त्यानंतर मग आपण नेक्स्ट स्टेप म्हणजे स्टेप नंबर 3 कडे वळूया. त्यामध्ये आपण काय करत असतो की ही जी काही टर्म भेटलेली आहे, ही जी काही इक्वेशन भेटलेलं आहे हे आपण इक्वल करत असतो, म्हणजे इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची जी काही कंडिशन आहे ती आपण इथे अप्लाय करत असतो, कारण दोन्ही साईडला काय आहे आपल्याकडे कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे, बरोबर. LHS देखील काय आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि इकडे राईट हँड साईड जी आहे ती देखील एक कॉम्प्लेक्स नंबर
फॉर्म करत आहे, बरोबर ना. म्हणून आपण इथे दोन कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वलच्या फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणून इक्वॅलिटीची कंडिशन आपण इथे यूज करणार आहोत. सो स्टेप नंबर 3 आपली असेल इक्वॅलिटी कंडिशन, म्हणजे इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची, ठीक आहे ना. सो ती स्टेप आपल्याला इथे अप्लाय करून आपल्याला किती इक्वेशन फॉर्म होतील, 2 इक्वेशन फॉर्म होतील, एक रिअलसाठी आणि एक इमॅजिनरी पार्टसाठी. सो रिअल पार्ट इक्वल करून आपल्याला बघा काय भेटेल. सो -8 इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तो इथे लिहिला बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू -8, आणि त्यानंतर 2ab इज इक्वल टू -6. ठीक आहे, या पद्धतीने हे सेकंड इक्वेशन भेटेल इमॅजिनरी पार्टसाठी. बघा फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन, ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला हे 2 इक्वेशन भेटलेले आहेत. आता हे 2 इक्वेशन आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचे आहेत, म्हणजे आपल्याला फायनल सोल्युशन भेटणार आहे, ठीक आहे. पण आता हे सिम्प्लिफाय कशा पद्धतीने करायचं, तर यासाठीच आपण मागच्या लेक्चरमध्ये 2 एक्झाम्पल बघितले होते आणि ते दोन्ही एक्झाम्पल वेगवेगळ्या मेथडने सिम्प्लिफाय केले होते, ठीक आहे ना. तर त्याच्यातली सेकंड मेथड आता आपल्याला इथे यूज करायची आहे, म्हणजे फॉर्म्युला बेस्ड मेथड. मग आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये म्हणजे स्टेप नंबर 4 मध्ये तो जो फॉर्म्युला आहे तो यूज करून आपण ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड करूया, ठीक आहे. त्याआधी आपल्याला एक नवीन इक्वेशन फॉर्म होईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. आणि ते इक्वेशन आणि हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ते आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. म्हणजे काय होणार आहे बघा, इथे हे फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन आणि फॉर्म्युल्यानुसार आणखीन एक नवीन इक्वेशन फॉर्म होईल, त्या इक्वेशनला आपण 3rd नंबर देणार आहोत, ठीक आहे. सो मग बघा तो 3rd नंबरचं इक्वेशन कशा पद्धतीने जनरेट होईल, कशा पद्धतीने फॉर्म होईल. सो तो फॉर्म्युला जो आहे तो या पद्धतीने आहे, आणि हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला पाठच करायचा आहे, ठीक आहे. जर तुम्ही फॉर्म्युला बेसने आणि स्टेप बाय स्टेप जर सिम्प्लिफाय करत असाल तर तुम्हाला तो फॉर्म्युला आवश्यक आहे. पण पुढे जी आपल्याला ट्रिक आपल्याला अभ्यासायची, त्यासाठी फॉर्म्युला किंवा कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायची या सर्व मेथडची काहीही गरज नाही आहे, ठीक आहे. त्यामध्ये आपण सिम्पली सिम्प्लिफाय करणार आहोत, ठीक आहे. ते नेक्स्ट आपण बघणार आहोत. इथे थोडंसं आधी मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे की फॉर्म्युला मेथड आधी नक्की काय आहे, आणि त्यानंतरचा यूज करून त्यावरनं ट्रिक कशा पद्धतीने फॉर्म झालेली आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. डायरेक्टली मी तुम्हाला ट्रिक प्रोव्हाइड करत नाही आहे, तर ती कशा पद्धतीने फॉर्म झालेली आहे हे मला बेसिकली तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे जरी यदाकदाचित तुमची जर ट्रिक तुमच्या लक्षात नाही राहिली तरी तुम्ही ती क्रिएट करू शकता, ठीक आहे ना, या पद्धतीने. सो बघा, तर आपल्याला आता फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि फॉर्म्युल्याच्या बेसवरती एक न्यू इक्वेशन म्हणजे इक्वेशन नंबर 3 जनरेट करायचं आहे, फॉर्म करायचं आहे. तर तेच करूया आपण. हा फॉर्म्युला आहे, या पद्धतीने हा पाठच करायचा आहे. काय आहे बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. इथे ॲडिशन आहे, लक्षात घ्या, एकदम सिम्पल आहे, पाठ होऊन जाईल, काही हरकत नाही. इथे आधी ॲडिशन आहे, ॲडिशनसाठी पूर्ण टर्म सिम्प्लिफाय आहे. बघा इथे ॲडिशन आहे, इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. प्रत्येक टर्मचा स्क्वेअर आहे, प्रत्येक ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, इथे लक्षात घ्या. बघा हा फर्स्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्यानंतर इकडे राईट हँड साईडचा विचार केला तर इथे ह्या दोन्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, ठीक आहे. म्हणजे स्क्वेअरिंगचा प्रश्न आहे इथे. मग इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, इथे प्लस घ्यायचं आहे, इथे मायनस घ्यायचं आहे, आणि इथे प्लस 2 इंटू ए बी ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. आणि आणखीन एक हा फॉर्म्युला देखील आपण कशा पद्धतीने जनरेट झालेला आहे, फॉर्म झालेला आहे, हे मी मागील लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. तर ज्यांना कोणाला अडचण असेल ह्या फॉर्म्युल्यामध्ये नक्की हा फॉर्म्युला कुठून फॉर्म झालेला आहे, कशा पद्धतीने तो जनरेट झालेला आहे, ते मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. ओके, आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये हे जी 2 इक्वेशन आहेत, ह्या 2 व्हॅल्यूज आहेत, ते आपण पुट करून देऊया. बघा ना, इथे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची जी टर्म इथे आपल्याला शो होते तीच आपलं इथे इक्वेशन फर्स्ट आहे, बरोबर ना. बघा, आणि त्याच्यानंतर जी सेकंड टर्म आहे 2 इंटू ए बीची, तीच आपली इथे सेकंड इक्वेशन आहे. म्हणजे त्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे ह्या राईट हँड साईडमध्ये पुट करून देऊ शकतो, बरोबर ना. म्हणूनच आपण तो फॉर्म्युला इथे यूज करत आहोत. कारण ज्यावेळेस आपण इथे 2a बी इज इक्वल टू -6 म्हणजे इक्वेशन सेकंडवरनं आपण एखाद्या व्हेरिएबलसाठी सिम्प्लिफाय करू ए किंवा बीसाठी, आणि ती व्हॅल्यू ज्यावेळेस इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करू त्यावेळेस ती सर्व प्रोसेस जी आहे ती लेंदी होत जाते, ठीक आहे. म्हणजे आपण जे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मेथडने सिम्प्लिफाय केलं, ते एक्झाम्पल थोडंसं लेंदी जात होतं, बरोबर ना. लेंदी त्याचं सोल्युशन येत होतं. मग त्यानंतर आपण फॉर्म्युला बेस मेथड बघितली, ती थोडीशी शॉर्ट झाली, आणि आणखीन तीच मेथड मी आणखीन शॉर्ट करून सांगणार आहे की कशा पद्धतीने ते सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, तर बघा आता इथे आपण व्हॅल्यू पुट करायची आहे. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे -8 आहे, तर ती इथे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ती -8, त्यानंतर प्लस ॲज इट इज 2 इंटू ए बी म्हणजे आहे -6 घेतलेला आहे. ओके, इथे बघा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, इथे पण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, आणि ब्रॅकेटच्या आतमधली टर्म तर आपल्याला माहीत आहे,
बरोबर ना. मग त्या टर्मचा स्क्वेअर होईल म्हणजे -8चा स्क्वेअर आणि इथे -6चा स्क्वेअर. लक्षात येते. इकडे ही व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, ही ॲज इट इज ठेवायची आहे आणि ही सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला a² + b² साठीचं इक्वेशन भेटेल. ठीक आहे. मग आता हे सिम्प्लिफाय करूया. बघा -8 आहे, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर ते पॉझिटिव्ह भेटेल. 8चा स्क्वेअर आपल्याला 64 भेटेल. बरोबर ना. 8 × 8 64. सिमिलरली -6चा स्क्वेअर आपल्याला 36 भेटेल. इथे पॉझिटिव्ह येणार आहे. लक्षात घ्या, इथे निगेटिव्ह कोणतीही टर्म येणार नाही. ठीक आहे ना. स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असू द्या किंवा पॉझिटिव्ह टर्म असू द्या, तिचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. मग आता 64 + 36 आपल्याला सोल्युशनमध्ये भेटेल. ॲडिशन करून आपल्याला 100 भेटणार आहे. बरोबर ना. 100 म्हणजे इकडे a² + b² ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 100. ठीक आहे. ह्या स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 100 भेटणार आहे. मग दोन्ही साईडला आपण स्क्वेअर रूट घेऊया. बरोबर ना. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा स्क्वेअर आणि ते आपलं रूट कॅन्सल होऊन फक्त a² + b² शिल्लक राहील आणि इज इक्वल टू ह्या टर्मचा रूट म्हणजे स्क्वेअर रूट किती भेटेल आपल्याला 100चं 10 भेटणार आहे. म्हणजे a² + b² इज इक्वल टू 10. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. जे न्यू इक्वेशन म्हणत होतं ना, ते हेच इक्वेशन a² + b² इज इक्वल टू 10. म्हणजे आपल्याकडे आता इक्वेशन किती झाले बघा. किती इक्वेशन झाले. 3 इक्वेशन झालेले आहेत बघा. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 अँड दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके. आता हे 3 इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करायचे आहेत आणि त्यावरनं ए आणि बीची व्हॅल्यू भेटेल. झालं म्हणजे आपलं फायनल सोल्युशन आपल्याला भेटणार आहे. ओके. मग आता ही झाली आपली स्टेप नंबर 4. ती अजून आपल्याला सिम्प्लिफाय करायची आहे बेसिकली, कारण अजून ए आणि बीची व्हॅल्यू आपली फाइंड झालेली नाही आहे. बरोबर ना. म्हणून आपली ती स्टेप अजून आपली कंप्लीट झाली नाही आहे. बघा, मग आपल्याला ते 2 इक्वेशन सिम्प्लिफाय करायचे आहेत. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इथे 2 झालेलं आहे माझ्याकडून. तिथे किती पाहिजे होतं 3rd नंबरचं इक्वेशन. लक्षात येते. 1st अँड इथे 3rd नंबरचं इक्वेशन आपण घेत आहोत. 2nd नंबरचं जे आहे म्हणजे मिडलचं जे इक्वेशन होतं ते आपण घेत नाही. कोणतं बघा, मी पुन्हा सांगतो. इथे बघा 3 इक्वेशन्स आहेत. हे जे फर्स्ट इक्वेशन आहे हे बघा a² - b² साठीचं आणि इथे a² + b² साठीचं, म्हणजे एक निगेटिव्हसाठीचं यूज करतो आणि एक पॉझिटिव्हसाठीचं. नेहमी तेच आपल्याला यूज करायचं आहे पुढे ट्रिकमध्ये देखील. ठीक आहे. सॉरी, ट्रिकमध्ये तर हे देखील यूज करायचं नाही, ते तर एकदम सिम्पल आहे. असू द्या. ओके. तर बघा, ते 2 इक्वेशन कन्सिडर केलेले आहेत आणि त्या 2 इक्वेशनची ॲडिशन करायची आहे. वी टेक ॲडिशन टू दिस इक्वेशन. ओके. नाव ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे बघा. इथे a² वी गेट 2a² इज इक्वल टू, आता इथे ऑपोजिट साईन आणि टर्म सेम आहेत. टर्म सेम ऑपोजिट साईन असेल तर ते कॅन्सल होत असतं. मग कॅन्सल होऊन इथे 0 भेटेल म्हणजे फक्त 2a² इज इक्वल टू इथे -8 + 10 आन्सर भेटेल आपल्याला 2 भेटेल. बरोबर ना. मोठ्या संख्येतून लहान संख्या सबट्रॅक्ट करून आपल्याला मोठ्या संख्येचं साईन द्यायचं आहे. 10 - 8 आपल्याला भेटेल 2 आणि मोठ्या संख्येचं साईन इथे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. सो ते साईन इथे पॉझिटिव्ह म्हणजे 2a² इज इक्वल टू 2. म्हणजेच आपल्याला एची व्हॅल्यू किती भेटेल डायरेक्टली +or-1. a² इज इक्वल टू 1. दॅट मीन्स a इज इक्वल टू +or-1. लक्षात येते. प्लस आणि मायनस दोन्ही साईन अप्लाय करायचे आहेत, कारण आपण इथे स्क्वेअर रूट दोन्ही साईडला अप्लाय केलेला आहे म्हणून. लक्षात येते. सो ही झाली आपली एची व्हॅल्यू +or-1. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. इक्वेशन नंबर 2 काय आहे तर बघा इथे 2 × ab इज इक्वल टू -6. यावरनं आता आपली एची व्हॅल्यू फाइंड झाली. बरोबर. मग आता हे जी इक्वेशन आहे हे आपण बीसाठी सिम्प्लिफाय करूया. बघा इथे मी सिम्प्लिफाय केलेलं आहे आय थिंक. ओके आहे. बघा फ्रॉम इक्वेशन नंबर 3 सॉरी आता इथे 3 झालेलं आहे, इथे 2. ते इक्वेशनचा नंबर देताना माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे. सो फ्रॉम इक्वेशन 2 2ab इज इक्वल टू -6 आणि हे कशा पद्धतीने राईट करता येईल बीसाठी तर b इज इक्वल टू -6 हा 2a इकडे डिवाइड होईल 2a. लक्षात येईल कारण इथे बीला मल्टिप्लाय आहे. बीला मल्टिप्लाय असल्यामुळे तो इकडे राईट हँड साईडकडे येऊन डिवाइड होईल 2a आणि -6/2a म्हणजेच इज इक्वल टू -3/a कारण 2ने 6ला डिवाइड होतं. बरोबर ना. म्हणजे -3/a भेटेल बीची व्हॅल्यू. आता ही बीची जी व्हॅल्यू आहे ती इन टर्म्स एमध्ये आहे. मग आता ही ज्या एच्या 2 व्हॅल्यूज आपल्या भेटल्या होत्या त्या आपण इथे 1 बाय 1 पुट करूया. म्हणजे आपल्याला बीच्या देखील किती व्हॅल्यू भेटतील 2 व्हॅल्यू भेटतील. एच्या तर 2 व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत, आता बीच्या देखील 2 व्हॅल्यूज भेटतील. बघा मग स्टेप नंबर 5 ज्यामध्ये आपण ए आणि बीची व्हॅल्यू आता एची व्हॅल्यू पुट करून बीची व्हॅल्यू जनरेट करणार आहोत. म्हणजे आपल्याला दोन्ही व्हॅल्यू भेटतील ह्या स्टेपमध्ये स्टेप नंबर 5 मध्ये. लक्षात येते. ओके. मग आता ते सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणजे आपलं फायनल सोल्युशन भेटेल. सो स्टेप नंबर 5 फॉर a इज इक्वल टू 1. आता पॉझिटिव्हसाठी घेऊया आधी a इज इक्वल टू 1 इम्प्लाइज b इज इक्वल टू -3/a ची व्हॅल्यू
इथे डिनॉमिनेटरला ए आहे ना आणि एची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणून इथे डायरेक्टली 1 घेतलेलं आहे -3/1 इज इक्वल टू -3 भेटेल बरोबर. म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला भेटली -3 आणि तोच नंबर म्हणजे ए आणि बीची व्हॅल्यू पुट करून आपल्याला काय कशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर भेटेल तर आधी एची व्हॅल्यू म्हणजे 1 त्यानंतर बीची व्हॅल्यू म्हणजे -3 इंटू आय 1 - 3i हे फर्स्ट रूट भेटेल आपल्याला ठीक आहे. आणि सेकंड आता आपण फॉर्म करूया फाइंड करूया बघा. अँड फॉर ए इज इक्वल टू -1 आता -1 चूज केलेला आहे मग त्यासाठी बीची व्हॅल्यू किती भेटेल सो बी इज इक्वल टू -3/-1 ठीक आहे. डिनॉमिनेटरला -1 फक्त पुट करायचं आहे दोन्हीकडे मायनस आहे मायनस प्लस होऊन आपल्याला फक्त 3 भेटेल म्हणजे बीची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3 आणि दॅट मीन्स कशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर भेटेल बघा कशा पद्धतीने सो -1 + 3i आणि हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये देखील राईट करता येईल म्हणजे फक्त सिम्पली या दोन्ही टर्ममध्ये मायनस साईन कॉमन काढलं म्हणजे भेटेल 1 - 3i मग इथे 1 - 3i 1 - 3i या पद्धतीने ठीक आहे आणि बाहेर फक्त प्लस मायनस साईन येईल म्हणजे फायनली √-8 - 6 इंटू आय इज इक्वल टू प्लस ऑर मायनस इन ब्रॅकेट 1 - 3 इंटू आय या पद्धतीने आपल्याला हे फायनल सोल्युशन भेटणार आहे. म्हणजे हा जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे -8 - 6 इंटू आय ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट किती असणार आहे तर प्लस ऑर मायनस इन ब्रॅकेट 1 - 3i ठीक आहे. या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला मेथड इथे या पद्धतीने यूज करून या पद्धतीने स्क्वेअर रूट फाइंड करत असतो. लक्षात येते ओके. तर आपल्या किती स्टेप झाल्या बघा 5 स्टेप झाल्या आणि या पद्धतीने या 5 स्टेपने आपण स्क्वेअर रूट फाइंड करत असतो ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल आतापर्यंत आपली ट्रिक अभ्यासून झाली का नाही बघा ही ट्रिक आहे का नाही तर ही पूर्ण स्टेप बाय स्टेप मेथड आहे आणि या मेथडने तुम्हाला एक्झाममध्ये जे एक्झाम्पल्स आहेत स्क्वेअर रूटचे ते या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे आहेत ठीक आहे. एकदम सिम्पल आहे बघा स्टेप मी त्यासाठीच प्रोव्हाइड केलेले आहेत कारण स्टेप ज्यावेळेस तुम्ही यूज करता किंवा स्टेप वाईज तुम्ही ज्यावेळेस लक्षात ठेवता त्यावेळेस ते एक्झाम्पल जास्त बेस्टरित्या तुम्हाला समजलं जाते. एक्झाममध्ये मग म्हणजे कोणत्या स्टेप नंतर नक्की काय पुढे काय करायचं आहे हे तुमची मिस्टेक होत नाही त्यासाठी ह्या स्टेप खूप युजफुल आहेत ओके. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल होतं ओके. आता हेच एक्झाम्पल आपण थोडंसं शॉर्टमध्ये याच मेथडने कशा पद्धतीने राईट करता येईल आणि कशा पद्धतीने मग पुढे आपल्याला ती ट्रिक फॉर्म होणार आहे ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे ठीक आहे. सो आता बघा फास्टमध्ये एकदम सिंपल आहे. आता हे पूर्ण एक्झाम्पल मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला समजलेलं देखील असेल. सो आता आपल्याला नेक्स्ट अभ्यासायचं आहे हेच एक्झाम्पल मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये आणि थोडंसं केअरफुली तुम्ही अभ्यासायचं आहे. शॉर्टमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बघा हेच एक्झाम्पल आहे. तर या पद्धतीने आपल्याकडे कॉम्प्लेक्स नंबर होता बरोबर. आता आपल्याला सोल्युशन देखील माहीत आहे आणि स्टेप्स देखील माहीत आहेत बट आता मी त्या ज्या सांगितलेल्या स्टेप्स आहेत आणि त्यानंतर सांगितलेल्या ज्या 2 मेथड आहेत म्हणजे क्वाड्रॅटिक आणि फॉर्म्युला मेथड ह्या दोन्ही मेथड तात्पुरतं तुम्हाला आता विसरायचे आहेत कारण फक्त आपल्याला ट्रिक आपल्याला अभ्यासायची आहे ठीक आहे. मग आता सो फर्स्ट ऑफ ऑल ती ट्रिक कशा पद्धतीने जनरेट झाली ते आपण बघूयात. मग जे एक्झाम्पल आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे फॉर्म्युला मेथडच्या बेसवरती ठीक आहे तेच एक्झाम्पल मी इथे मुद्दामून घेतलेलं आहे कारण म्हणजे तुम्हाला इकडे ती कशा पद्धतीने जनरेट झालेलं आहे ते देखील समजेल तुम्हाला ठीक आहे. सो बघा या पद्धतीने हे एक्झाम्पल होतं आपल्याकडे √-8 - 6i ठीक आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचं रूट आपल्याला फाइंड करायचं आहे. मग मी ते कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं बघा z इज इक्वल टू -8 - 6 इंटू आय ठीक आहे. एकदम केअरफुली बघा हे जे मी सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला ट्रिक कशा पद्धतीने जनरेट झालेली आहे ते व्यवस्थित समजेल ठीक आहे. तर बघा z इज इक्वल टू आहे -8 - 6 इंटू आय आणि आता यामधील जो रिअल आणि इमॅजिनरी पार्ट तुम्हाला कशा पद्धतीने डिफाईन करायचं आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे ना आणि तुम्हाला ती आता माहीत देखील असेल. सो इथे रिअल पार्ट किती असेल -8 आणि इमॅजिनरी जो पार्ट आहे तो असेल -6 ठीक आहे. रिअल पार्ट झाला -8 इमॅजिनरी पार्ट -6 या पद्धतीने. आणि आता हे काय घेतलेलं आहे तर पुढे ते आपल्याला यूज करायचं आहे. आणि आणखीन एक आता पुढे इथे मॉड झेडची कन्सेप्ट आहे ती बेसिकली आत्तापर्यंत आपल्या टॉपिकमध्ये कुठेही यूज झालेली नाही आहे ती आपल्याला पुढे अभ्यासायची आहे ठीक आहे. सो मी त्या कन्सेप्टचा यूज करून हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलेलं आहे. ती पुढे यूज होणार आहे पण ती आधीच आपण इथे घेतलेली आहे. तर बघा मॉड झेड नक्की काय कन्सेप्ट आहे. मॉड झेड म्हणजे अशी कन्सेप्ट आहे की त्यामध्ये आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरचा या पद्धतीने राईट करत असतो. बघा मॉड झेड इज इक्वल टू अंडररूट म्हणजे ते स्क्वेअर रूटमध्ये घेऊन आपण त्यामधील जो रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आहे त्या टर्मचा स्क्वेअर करून ॲडिशन करत असतो ठीक आहे. म्हणजे इथे बघा रिअल पार्ट आहे -8 ठीक आहे. बघा इथे -8 घेतलेला आहे. त्यानंतर इमॅजिनरी पार्ट आहे -6 तो इथे घेतलेला आहे ठीक आहे. आणि ह्या दोन्ही टर्मचा स्क्वेअर केलेला आहे आणि स्क्वेअर करून जे काही सोल्युशन येईल त्याचं आपल्याला घ्यायचं आहे रूट ठीक
ठीक आहे, या पद्धतीने स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग मी तेच मॉड झेड इथे सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे, ते पुढे तुम्हाला अजून डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. फक्त ह्या आपल्याला ट्रिक अभ्यासायची आहे, बरोबर ना, म्हणून मी तुम्हाला ती कन्सेप्ट इथे यूज केलेली आहे. सो मॉड झेडची व्हॅल्यू मग किती भेटेल बघा, इज इक्वल टू 8चा स्क्वेअर आपल्याला 64, 6चा स्क्वेअर -6. आता बघा मायनसचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह असतो. सो 64 + 36 ॲडिशन करून आपल्याला 100 भेटलं होतं, बरोबर, आणि त्याचं रूट आपल्याला 10 भेटलं होतं. बघा हे आपण एक्झाम्पलमध्ये देखील सिम्प्लिफाय केलेलं आहे. कुठे सिम्प्लिफाय केलं होतं तर इथे बघा, इथे बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सिम्प्लिफाय केलं होतं. बघा हा जो फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सिम्प्लिफाय केलं होतं. ठीक आहे, याच फॉर्म्युल्याच्या बेसवरती आपल्याला ट्रिक अभ्यासायची आहे. तुमच्या लक्षात येईल बघा, व्यवस्थित थोडंसं केअरफुली बघा, आपोआप तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर हां, मॉड झेड आता आपला फाइंड झालेला आहे. त्यामधील रिअल कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल आणि इमॅजिनरी पार्ट देखील आपल्याला माहीत झालेला आहे. मॉड झेड माहीत झालेला आहे. ओके, आता दोन टर्म बघा, a² - b² म्हणजे आपली किती भेटली होती, -8 भेटली होती, बरोबर. फॉर्म्युल्याच्या बेसवरती सांगतोय, a² - b² इज इक्वल टू -8. सॉरी, फॉर्म्युला नाही तर बघा पुन्हा एकदा एक्झाम्पलकडे येतो. इथे बघा, ज्यावेळेस आपण स्टेप नंबर 2 फॉर्म केली, म्हणजे त्या सिम्प्लिफाय केली, तिथे आपण स्क्वेअर केला होता, बरोबर, आणि स्क्वेअर करून इथे लास्ट स्टेपला आपण इक्वॅलिटीची कंडिशन यूज केली होती. ठीक आहे, म्हणजे स्टेप नंबर 3 मध्ये आपण आलो होतो आणि तिथे आपल्याला 2 इक्वेशन फॉर्म झाले होते. हे इक्वेशन कुठून फॉर्म झाले होते तर आपण रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल केले होते. ठीक आहे, मग तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणते बघा, a² - b², फक्त ही LHSची टर्म, हां, a² - b² ची टर्म, आणि ती भेटते रिअल, आणि 2 × ab ही कोणत्या पार्टचं वरनं इक्वेशन फॉर्म झालेलं आहे, 2abचं, तर ह्या इमॅजिनरी पार्टवरचं. ठीक आहे, मग आपण ह्या इक्वेशनला, हे जे फर्स्ट इक्वेशन आहे याला आपण थोडक्यात रिअल पार्टचं इक्वेशन म्हणूया, कारण हे रिअल पार्ट इक्वल करून फॉर्म झाले, बरोबर. आणि हे जे सेकंड इक्वेशन आहे याला आपण इमॅजिनरी पार्टचं इक्वेशन म्हणूया. ठीक आहे, कारण ते आपल्याला पुढे इथे यूज करायचं आहे म्हणून. मग बघा इथे a² - b² इज इक्वल टू -8, आणि -8 ही जी व्हॅल्यू आहे, हे दोन इक्वेशन कळाले ना कुठून आलेत, ज्यावेळेस आपण इक्वल करतो त्यावेळेस. फक्त मी ते डायरेक्ट इथे घेतलेले आहेत. ठीक आहे ना, a² - b² आणि 2 × ab. मग a² - b² ची व्हॅल्यू आपल्याला -8 भेटली होती आणि 2ab ची व्हॅल्यू आपल्याला -6 भेटली होती. बट -8 आणि -6, -8 ही कोणती व्हॅल्यू आहे बघा, इथे मी त्यामुळेच आधीच लिहून ठेवलेलं आहे. -8 जी व्हॅल्यू आहे ती आहे रिअल पार्ट, ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट, आणि -6 जो आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे. बघा -8 हा रिअल पार्ट आणि -6 जो आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे. लक्षात येते ना. ओके, दॅट इज हा जर -8 जर रिअल पार्ट असेल ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा, -6 जर हा इमॅजिनरी पार्ट असेल ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा, तर काय म्हणू शकतो बघा, दॅट इज a² - b² इज ऑल्सो रिअल पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे ना, म्हणजे -8 जर रिअल पार्ट असेल तर ऑब्वियसली a² - b² देखील काय असणार आहे, रिअल पार्ट असणार आहे. ठीक आहे ना, कारण दोन्ही इक्वल आहेत म्हणून. सिमिलरली 2 × ab देखील काय असणार आहे, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट असणार आहे. लक्षात येते. आता हे मी का सांगतोय तुमच्या लक्षात येईल, कारण बघा नेक्स्ट आपण यूज करणार आहोत फॉर्म्युला. मग फॉर्म्युला यूज केल्यानंतर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे, a² + b² ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² - b² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 × ab ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता बघा, आता जी कन्सेप्ट आपण इथे अभ्यासली तीच इथे आपण अप्लाय करणार आहोत. सिम्पली a² - b² हा काय आहे आपला आता रिअल पार्ट आहे. बघा रिअल पार्ट घेतला मी, रिअल ऑफ झेड, त्यानंतर 2 × ab म्हणजेच काय होता, तो इमॅजिनरी पार्ट होता, तो इथे घेतला इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. ठीक आहे, मी फक्त वर्डमध्ये ते लिहिलेलं आहे, म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर होईल, कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, बरोबर, म्हणजे रिअल पार्टचा स्क्वेअर होईल, इथे इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर होईल. म्हणजेच आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये या पद्धतीने सिम्प्लिफाय केलं होतं, बरोबर ना. बघा -8 घेतलं होतं, रिअल पार्ट -8 होता, -6 होता, आणि ही सिम्प्लिफिकेशन आपल्याला 100 भेटलं होतं, बरोबर. आणि हे 100 त्याचं रूट घेऊन आपल्याला किती भेटला होता, 10 भेटला होता. a² + b² ची टर्म बघा इथे भेटलेलं आहे, ते लक्षात येते ना. a² + b² किती भेटला, 10 भेटला. आणि बघा इथे बट दिस व्हॅल्यू इज मॉड झेड. आता मॉड झेड ऑलरेडी मी फाइंड केलेला आहे. ठीक आहे, आणि ही व्हॅल्यू देखील किती आहे, तीच आहे 10. म्हणजेच आता इथे अगेन आपल्याला या पद्धतीने, इथे ज्या पद्धतीने आपण म्हणलो की हा पार्ट देखील इमॅजिनरी आहे, हा पार्ट देखील रिअल पार्ट आहे, त्याच पद्धतीने इथे a² + b² देखील काय होणार आहे, मॉड झेडची व्हॅल्यू होणार आहे. ठीक आहे, वी से दॅट a² + b² इज इक्वल टू मॉड झेड, दॅट इज इक्वल टू 10. लक्षात येते ना. म्हणजेच बघा मॉड झेड मी तुम्हाला पुन्हा एकदा शो करतो. बघा इथे मॉड झेडची व्हॅल्यू किती होती,
10 होती, बरोबर ना. फक्त मी मॉड झेड सिम्प्लिफाय केला, त्याची व्हॅल्यू 10 भेटली. आणि आता इथे आपण फॉर्म्युल्याने सिम्प्लिफाय केलं. काय फॉर्म्युलाचा यूज केला बघा, इथे फॉर्म्युला यूज केला त्यावेळेस आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती भेटली, 10 भेटली. आणि मॉड झेडची व्हॅल्यू देखील 10च आहे. म्हणजेच आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू मॉड झेड. लक्षात येते, तेच मला एक्सप्लेन करायचं होतं. मग बघा तेच मी इथे राईट केलेलं आहे. वी से दॅट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू मॉड झेड दॅट इज इक्वल टू 10. ओके, म्हणजेच आता इथून पुढे आपल्याला फक्त 3च टर्म लक्षात ठेवायच्या आहेत आणि 3च इक्वेशनवरनं आपल्याला ते सिम्प्लिफाय होणार आहे. पुढचं जे इक्वेशन आहे ते, बरोबर ना. कारण आपण बघा फॉर्म्युला मेथडमध्ये येऊयात पटकन. बघा इथे आपल्याकडे किती इक्वेशन जनरेट झाले होते, 3 इक्वेशन जनरेट झाले होते बघा, फर्स्ट सेकंड थर्ड. आणि हे 3 इक्वेशन यूज करून आपण इथे ए बीची व्हॅल्यू फाइंड केली आणि सिम्पली ती फक्त ए प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये लिहिली. ठीक आहे, झालं. फायनल सोल्युशन आपलं तिथे भेटलं होतं. मग इथे आपलं तेच झालेलं आहे. आपल्याला इथे किती इक्वेशन भेटले बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर घेतलेला आहे, 2ab घेतलेला आहे. मला मी हे इथे का लिहिलेलं आहे बघा, रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट. जो फॉर्म्युला आहे ना त्या फॉर्म्युल्यामधील ज्या टर्म्स आहेत त्या नक्की आपल्या कॉम्प्लेक्स नंबरमधील कोणते पार्ट आहेत ते मला बेसिकली एक्सप्लेन करायचं होतं. तर ते इथे मी राईट केलेलं आहे बघा. हा जो सबट्रॅक्शनचा जो ब्रॅकेट आहे तो असतो आपला रिअल पार्ट. इथे 2abचा आहे तो इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे ना, इमॅजिनरी पार्ट. आणि इकडे हा जो ब्रॅकेट आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे, नक्की तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, नक्की काय आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा. ठीक आहे, कोणता पार्ट आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. तर तो इथे फाइंड करताना इथे बघा 10 व्हॅल्यू भेटली होती. ठीक आहे, आणि आधी आपण ऑलरेडी मॉड झेड फाइंड केलेला आहे. म्हणजे आपल्याला हा जो पार्ट आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा पॉझिटिव्ह जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट कोणता पार्ट भेटला, तर मॉड झेडचा पार्ट भेटलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मॉड झेड म्हणजे काय आहे नक्की, तर मॉड झेड म्हणजे तो जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे ज्यावेळेस आपण तो XY प्लेनवरती पुट करणार आहोत तर त्या सेंटरपासनं त्या कॉम्प्लेक्स नंबरचं डिस्टन्स जे आहे ना ते डिस्टन्स म्हणजे मॉड झेड असणार आहे. ठीक आहे, हे मी फक्त तुम्हाला सेंटेन्स सांगितलेलं आहे, स्टेटमेंट सांगितलेलं आहे, पण ते डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, पण बेसिकली हीच कॉन्सेप्ट आहे. काय आहे मॉड झेड म्हणजे, किंवा मॉड झेड आपण जे कॅल्क्युलेट करतो ते काय आहे, थोडक्यात ते डिस्टन्स आहे कुठून कुठपर्यंतचं. तर ज्यावेळेस आपण XY प्लेन कन्सिडर करू, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस कन्सिडर करू त्यावेळेस तो कॉम्प्लेक्स नंबर आपण पुट करणार आहोत. ठीक आहे, आता हे पुट कशा पद्धतीने करायचं ते देखील मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, सो ते पुट केल्यानंतर त्याच्या ॲक्सिसचा जो मेन सेंटर आहे, बरोबर ना, ॲक्सिसमधील जो सेंटर आहे त्या सेंटरपासून त्या पॉईंटपर्यंतचं त्या कॉम्प्लेक्स नंबरपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण मॉड झेड म्हणत असतो. ठीक आहे, ओके. त्या टॉपिकशी सध्या काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त मॉड झेडची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. आणि मॉड झेड म्हणजेच इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही टर्म काय आहे आपली मॉड झेड आहे. म्हणजे आता बघा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे, बरोबर. या फॉर्म्युल्यामधील ज्या तिन्ही ब्रॅकेट जे आहेत त्या तिन्ही ब्रॅकेटचा मिनिंग आपल्याला माहीत झालेला आहे थोडक्यात. ठीक आहे, आणि बेसिकली मला तोच एक्सप्लेन करायचा होता. तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आता आपण म्हणू शकतो मॉड झेड आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लक्षात घ्या, पॉझिटिव्हचा ब्रॅकेट मॉड झेड, निगेटिव्हचा ब्रॅकेट रिअल पार्ट आणि 2 × AB हा जो पार्ट आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे. आणि बस ह्या 3च टर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पूर्ण एक्झाम्पल तुमचं सिम्प्लिफाय होणार आहे. ठीक आहे, स्क्वेअर रूटसाठीचं. ओके, मग आता इथे थोडंसं जे काही मी राईट केलेलं आहे ते आपण बघूयात आणि मग आपली जी शॉर्ट एकदम ट्रिक होणार आहे ती आपण अभ्यासूया. म्हणजे फायनली आपलं ह्या लेक्चरमध्ये आपली जी काही कॉन्सेप्ट आहे, मेन जो टॉपिक आहे तो कंप्लीट होईल. ठीक आहे, सो मग आपल्याकडे या पद्धतीने फायनली 3 इक्वेशन जनरेट झाले. फर्स्ट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं ते -8 व्हॅल्यू होती. ठीक आहे, म्हणजे हा कोणता पार्ट रिअल पार्ट, त्यानंतर हा इमॅजिनरी पार्ट 2ab इज इक्वल टू -6. मी मुद्दाम ते वर्ड यूज करतो आहे रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, कारण तेच आपल्याला यूज करायचं आहे, त्याने तुमचा आणखीन फास्ट लक्षात येणार आहे. ठीक आहे, मी ज्यावेळेस ट्रिक एक्सप्लेन करेल त्यावेळेस आणखी समजेल. ओके, 2ab इज इक्वल टू -6. आणि लास्ट जे इक्वेशन आहे जे आपण फॉर्म्युल्याच्या बेसने फॉर्म केलं ते आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बघा सिंपल आहे, इथे फक्त मायनस आहे आणि आपल्याला इथे काय कन्सिडर करायचं आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू 10 भेटली होती. पण ही व्हॅल्यू म्हणजे नक्की काय आहे, बेसिकली ह्या व्हॅल्यूंचं सध्या तरी आपल्याला काही एक्झाम्पल आपलं बघत नाही, तर बेसिकली आपल्या ट्रिककडे वळायचं आहे. ठीक आहे, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती होती, मॉड झेड होती. ठीक आहे ना, मग ही व्हॅल्यू म्हणजे काय आहे, मॉड झेड आहे आणि ती आपल्याला भेटत होती 10. आणि मग फक्त आपल्याला ही 3 इक्वेशन सिम्प्लिफाय करायचे आहेत. आधी कशा पद्धतीने करायचं आहे ते पण सांगतो. 3 इक्वेशन कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे आहेत, तर फर्स्टली बघा हे जे 2 इक्वेशन आहेत, हा मायनसचा ब्रॅकेट म्हणजे मायनसची टर्म आणि ही पॉझिटिव्ह जी टर्म आहे प्लसचा जो ब्रॅकेट आहे तो कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, ते 2 इक्वेशन कन्सिडर करायचे. दिस इज फर्स्ट इक्वेशन अँड दिस इज थर्ड इक्वेशन. फर्स्ट अँड थर्ड इक्वेशन कन्सिडर करायचं आहे. त्यावरनं
बघा, कारण इथे साईन ऑपोजिट आहेत, बी कॅन्सल होईल ॲडिशन केल्यानंतर आणि ए स्क्वेअरसाठीचं इक्वेशन भेटेल किंवा एसाठी टर्म भेटेल आणि ती टर्म फक्त इथे 2ab मध्ये पुट करायचं आहे. बस ही स्टेप जी लास्ट स्टेप आहे इक्वेशन सिम्प्लिफाय करण्याची ती व्यवस्थित लक्षात घ्या, कारण ती ट्रिकमध्ये देखील अप्लाय करायची आहे. ठीक आहे, बस ओके. सो बघा मी तेच इथे राईट केलेलं आहे. मग फायनली आपल्याला सोल्युशन भेटेल, ए आणि बीची व्हॅल्यू भेटली म्हणजे सोल्युशनच भेटलं, बरोबर ना. सो नाऊ वी सिम्पली सॉल्व दिस इक्वेशन अँड वी गेट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ठीक आहे, आता मी ते एक्सप्लेन केलेलंच आहे. सो अँड नेक्स्ट पुट इन ए प्लस आय बी वी गेट सोल्युशन. म्हणजे ही ए आणि बीची जी व्हॅल्यू आहे ती आपण त्या ए प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला जे फायनल सोल्युशन आहे किंवा जे स्क्वेअर रूट आहे ते त्या गिव्हन कॉम्प्लेक्स नंबरचं भेटणार आहे. ठीक आहे, तर या मेथडने आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा एकदम सिम्पल आहे. बेसिकली मी हे तुम्हाला अगेन एक्सप्लेन का केलेलं आहे लक्षात येते ना. मला फक्त हा जो रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट आहे या फॉर्म्युल्याच्या मधील जो फॉर्म्युल्यामधील जे पार्ट आहेत, ठीक आहे ना, ते नक्की कोणकोणते आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिलेटेड पार्ट आहेत ते मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. ओके, तर हा रिअल पार्ट बघा पुन्हा एकदा सांगतो, हा रिअल पार्ट, हा इमॅजिनरी पार्ट आणि हा असतो मॉड झेड. ओके, आता ह्या कन्सेप्ट सगळ्या लक्षात आलेल्या असतीलच. सो आता आपली लास्ट जी ट्रिक फॉर्म होणार आहे ती आता आपण बघूया. लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त ते लाची जी 3 इक्वेशन आहेत आणि ते कोणत्या फॉर्मॅटमधील आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बस. ओके, मग बघा आता इथे ही आहे आपली ट्रिक. एवढी शॉर्ट ट्रिक आहे, ही जेवढी स्क्रीनवरती शो होते हीच ट्रिक आहे आपली आणि ह्या ट्रिकने ह्याच ट्रिकच्या बेसवरती आपल्याला एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे. लक्षात येते झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय या पद्धतीने. आता इन जनरल बघतोय मी आपण, ठीक आहे, ही जी ट्रिक आहे ती इन जनरल बघतोय. सो झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय या पद्धतीने काहीतरी गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायला विचारलेलं असेल. ठीक आहे, त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड करायचं असेल. सो मग कशा पद्धतीने करायचं आहे बघा ना. ओनली रिमेंबर फॉलोइंग 3 इक्वेशन. मग ज्यावेळेस आपण याचं रूट फाइंड करणार आहोत त्यावेळेस आपल्याला फक्त 3 इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, आणि हे लक्षातच ठेवायचे आहेत. ठीक आहे, जर तुम्ही तो फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तरी चालेल, पण फॉर्म्युल्यामध्येच ह्या टर्म आहेत. ठीक आहे, फॉर्म्युल्यामधल्याच ह्या टर्म आहेत, मग डायरेक्टली हे इक्वेशन लक्षात ठेवा. ओके, मग बघा आधी निगेटिव्हचा ब्रॅकेट, रिअल पार्ट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा असतो आपला रिअल पार्ट. ओके, त्यानंतर 2 इंटू ए बी हा असतो आपला इमॅजिनरी पार्ट आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा असतो आपला मॉड झेड. ठीक आहे, ओके, आणि मॉड झेड कशा पद्धतीने फाइंड करायचा, हा मॉड झेड देखील आपल्याला फाइंड करायचा आहे. मॉड झेड कशा पद्धतीने फाइंड करायचं तर फक्त सिम्पली स्क्वेअर रूटमध्ये एक्स आणि वायची स्क्वेअर करून ॲडिशन करायची आहे. ठीक आहे, सेपरेट स्क्वेअर करून ॲडिशन करायची आहे आणि जे सिम्पली आपल्याला सोल्युशन भेटेल ते मॉड झेड असणार आहे. ठीक आहे, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट तर तो डायरेक्टली आपल्याला गिव्हन कॉम्प्लेक्स नंबरमधूनच भेटणार आहे, त्यामध्ये काही सिम्प्लिफाय करायची गरज नाही. ओके, आता हे लक्षात आले गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर आणि हे 3 इक्वेशन लक्षात ठेवायचे आहे. सबट्रॅक्शनचा ब्रॅकेट रिअल पार्ट, 2 इंटू ए बी, मल्टिप्लिकेशनचा ही जी टर्म आहे ती इमॅजिनरी पार्ट आणि इथे ॲडिशनचा ब्रॅकेट म्हणजे मॉड झेड. ओके, हे लक्षातच ठेवायचं आहे. आणि आता ह्याच ट्रिकच्या बेसवरती आता एक्झाम्पल कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं ते आपण अभ्यासूया. ओके, नेक्स्ट बघा इथे एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे, वेगळं एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे. तर बघा आता कोणता कॉम्प्लेक्स नंबर आपल्याकडे एक्झाम्पलसाठी गिव्हन आहे. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट 3 + 4i या पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे, सो अंडर रूट 3 + 4i या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, या पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड करायचं आहे. आता बघा कशा पद्धतीनेची जी 3 इक्वेशन्स आहेत ते आपल्याला इथे यूज करून एकदम सिम्पल मेथडमध्ये आपल्याला त्याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. केअरफुली बघा, एकदा हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालं की तुम्ही पटकन एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकता. पटकन म्हणजे साधारणतः अर्ध्या ते 1 मिनटात तुम्ही हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकता. ठीक आहे, ओके, तर बघा झेड इज इक्वल टू 3 + 4i या पद्धतीने आधी तो कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, सोल्युशन स्टार्ट करतोय आपण. व्यवस्थित बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. जिथे कुठे अडेल तिथे पुन्हा व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा तो टॉपिक समजून घ्या. ओके, हां, तर सोल्युशन झेड इज इक्वल टू 3 + 4i या पद्धतीने तो आधी कॉम्प्लेक्स नंबर राईट करायचा आहे. का करायचा आहे तर आपल्याला त्याच्यातला रिअल पार्ट कोणता, इमॅजिनरी पार्ट कोणता हे थोडंसं पटकन अंडरस्टँड होईल. ठीक आहे, तसं डायरेक्ट नाही लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्हाला आधी समजण्यासाठी मी तुम्हाला इथे थोडंसं डिटेलमध्ये दिलेलं आहे. सो झेड इज इक्वल टू 3 + 4i या पद्धतीने तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्यामधील रिअल पार्ट जो आहे तो आहे 3. ओके, आणि त्यानंतर इमॅजिनरी पार्ट आहे तो आयचा कोएफिशियंट म्हणजे 4.
लक्षात घ्या, इथे जर मायनस साईन असतं तर इथे -4 आपल्याला इमेजनरी पार्ट कन्सिडर करावा लागला असता. लक्षात येते ना? ओके. मग इथे रिअल पार्ट आपल्याला 3, इमेजनरी पार्ट 4 भेटलेला आहे. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करणार आहोत मॉड झेड, कारण आपल्या 3 इक्वेशनमध्ये जे लास्टचं इक्वेशन आहे त्यामध्ये आपण मॉड झेड कॅल्क्युलेट करत असतो, बरोबर ना? मग मॉड झेड आधीच आपण कॅल्क्युलेट करून ठेवूया. बघा, मॉड झेड इज इक्वल टू अंडर रूट. आता एकदम सिम्पल आहे, फक्त ते रूटमध्ये हे जे काही नंबर्स आहेत रिअल नंबर ते घ्यायचे आहेत. सो अंडर रूट फर्स्ट जो रिअल पार्ट आहे तो घ्यायचा आहे, त्यानंतर इमेजनरी पार्ट घ्यायचा आहे ते 4. ठीक आहे, फक्त रिअल व्हॅल्यू घ्यायची आहे, ती नंबर घ्यायचे आहेत, आयची व्हॅल्यू घ्यायची नाही, हे लक्षात घ्या. तर 3चा स्क्वेअर त्यानंतर 4चा स्क्वेअर, ओके, इज इक्वल टू 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 आणि 9 + 16 आपल्याला भेटेल 25 आणि 25चं रूट आपल्याला भेटेल 5. म्हणजे मॉड झेडची व्हॅल्यू आपल्याला किती भेटेल? 5 भेटेल. लक्षात येते ना? म्हणजे आतापर्यंत बघा 3 व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे. कोणकोणत्या सांगा? रिअल, इमेजनरी पार्ट आणि मॉड झेडची व्हॅल्यू, बरोबर? बघा 3च व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे. बघा, रिअल पार्ट, इमेजनरी पार्ट आणि मॉड झेडची व्हॅल्यू, तिन्ही व्हॅल्यू आता फाइंड करून झालेल्या आहेत. फक्त आपल्याला ही इक्वेशन राईट करायची आहे. ही इक्वेशन तुम्हाला लक्षातच ठेवायची आहेत. लक्षात येते? फर्स्ट त्यानंतर सेकंड आणि हे थर्ड इक्वेशन. ओके, मग तीच इक्वेशन मी आता इथे राईट केलेलं आहे. बघा, फर्स्ट इक्वेशन मायनससाठीचं तो म्हणजे रिअल पार्ट असतो, इज इक्वल टू किती आहे? रिअल पार्ट 3 आहे, ते आत्ताच आपण फाइंड केलेलं आहे. ठीक आहे, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव नेक्स्ट 2 × AB, this is imaginary part and is equal to 4. This is equation number second, and last one is a square plus b square which is mod z which is equal to 5 आणि this is equation number third. ठीक आहे, या पद्धतीने ही 3 इक्वेशन्स आहेत. आणि आता काय करायचं आहे? बघा ना, सिम्पल आहे. फक्त काय करायचं आहे? ही इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत. मग बघा, फर्स्ट 2 इक्वेशन सॉरी 2 नाही तर फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड नंबरचं इक्वेशन. ठीक आहे, आता तुम्हाला अंडरस्टँडसाठी तुम्ही ही इक्वेशनची अरेंजमेंट त्याची अल्टापाल्टा करू शकता. म्हणजे हे जे लास्ट नंबरचं इक्वेशन आहे ते सेकंड करू शकता. ठीक आहे ना? मी फक्त त्याचा सिक्वेन्स या पद्धतीने घेतलेला आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर मग फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन कन्सिडर करून ॲडिशन करायचे आहे. लक्षात घ्या, सबट्रॅक्शन नाही तर ॲडिशन करायचे आहे. सबट्रॅक्शन केली तरी चालेल, पण ॲडिशन केल्यानंतर बी कॅन्सल होत असतो ना, आणि रेग्युलर बेसिसवरती आपण त्याच पद्धतीने बघितलेलं आहे, म्हणून डायरेक्टली आपण ॲडिशन केलेली आहे, कारण ऑलरेडी इथे साईन ऑपोजिट आहेत म्हणून. ओके, मग आता ॲडिशन करणार आहोत. 2 इक्वेशन घ्यायचे आहेत, फर्स्ट आणि थर्ड. ते या पद्धतीने आहे, बरोबर? ॲडिशन केल्यानंतर 2a² इज इक्वल टू प्लस ऑर मायनस हे जे आहे ना, प्लस मायनस हे कॅन्सल होईल आणि इकडे 3 + 5 8 भेटेल. म्हणजे a² जर सिम्प्लिफाय केलं तर 8/2, दॅट मीन्स a² इज इक्वल टू 4 भेटेल. आणि म्हणजेच एची व्हॅल्यू किती भेटेल? a² इज इक्वल टू 4 आहे ना, म्हणजे एची व्हॅल्यू किती भेटेल? प्लस ऑर मायनस 2. त्याचं रूट घ्यायचं आहे, फक्त ते प्लस ऑर मायनस भेटणार आहे. बघा, एची व्हॅल्यू भेटली. आणि आता सिम्पली एची व्हॅल्यू कुठे पुट करणार आहे सांगा बरं? तर फक्त ह्या 2 × ABच्या ह्या इक्वेशनमध्ये. ते इक्वेशन देखील सिम्पल आहे, बीसाठी सिम्प्लिफाय करायचं आहे, ते इथे मी केलेलं आहे. बघा, फ्रॉम इक्वेशन सेकंड बी इज इक्वल टू किती भेटेल? 4/2a भेटेल. ठीक आहे ना, विच इज इक्वल टू, बघा नेहमी एक्झाम्पलमध्ये बी इज इक्वल टू 4/2aच येणार आहे, फक्त ह्या 4च्या ऐवजी. ठीक आहे ना, हा जो न्युमरेटर आहे याच्याऐवजी आपला कोणता नंबर असणार आहे? तर इमेजनरी पार्ट असणार आहे फक्त इथे वरती. लक्षात येते? सो असू द्या, ते तुमच्या लक्षात येईल. बघा, 1-2 एक्झाम्पल सिम्प्लिफाय करून बघा, कम्पेअर करा, तुमच्या आपोआप लक्षात येईल. सो बी इज इक्वल टू 4/2a. एच व्हॅल्यू एकदा प्लस आणि एकदा मायनस पुट करायची आहे. सो 4/2 इन ब्रॅकेट मी पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुट केली आणि त्याच्यामध्येच इथे बघा सेकंड लगेच सिम्प्लिफाय केलेलं आहे. अँड 4/2 सेकंड व्हॅल्यू किती पुट करायची आहे आपल्याला? -2 पुट करायची आहे, बरोबर? म्हणजे आपल्याला बीच्या 2 व्हॅल्यू भेटतील. मग ही सिम्प्लिफाय केल्यानंतर 2 × 4 4/4 1 भेटेल. ओके, आणि इथे किती व्हॅल्यू भेटेल? फक्त -1 भेटणार आहे, कारण इथे निगेटिव्ह आहे म्हणून. लक्षात येते? म्हणजे बीच्या व्हॅल्यू आपल्याला किती भेटल्या? 2 व्हॅल्यू भेटल्या, 1 आणि -1. दॅट मीन्स बी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. ज्यावेळेस पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुट करू त्यावेळेस आपल्याला बीची पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटते, एची निगेटिव्ह व्हॅल्यू पुट करू त्यावेळेस आपल्याला बीची देखील निगेटिव्ह व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, म्हणून इथे दोन्ही साईन सेम आहे. बघा, ए इज इक्वल टू प्लस ऑर -2. मी आधी प्लस घेतलं त्यानंतर मायनस घेतलं. सिमिलरली बीचं देखील मी तेच घेतलेलं आहे, प्लस आधी घेतलं त्यानंतर मायनस घेतलं, कारण मीची ज्यावेळेस एची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली त्यावेळेस मला बीची देखील पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटली, म्हणून इथे आधी प्लस घेतला. ठीक आहे, त्यानंतर मी एची निगेटिव्ह व्हॅल्यू चूज केली, त्यानंतर मला बीची देखील निगेटिव्ह व्हॅल्यू भेटली, म्हणून इथे प्लस मायनस आणि इथे प्लस मायनस. ठीक आहे, दोन्हीचा सिक्वेन्स सेम आहे. पण ज्यावेळेस असं फॉर्म होईल, म्हणजे एची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह घेऊ आणि बीची व्हॅल्यू ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह भेटेल त्यावेळेस हे साईन मग वरती टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड करता येईल फायनल कॉम्प्लेक्स नंबर किंवा जे फायनल सोल्युशन आहे ते राईट करताना. ठीक आहे, हे मायनस साईन वरती टाकायचं आहे आणि प्लस साईन खाली टाकायचं आहे.
ओके, तर म्हणजेच आता इथे एच्या 2 व्हॅल्यू, बीच्या 2 व्हॅल्यू, म्हणजेच आपल्याला फायनल सोल्युशन आता इथे फाइंड झालेलं आहे. देअरफॉर √3 + 4i सोल्युशन आपल्याला किती भेटणार आहे. सो इज इक्वल टू प्लस ऑर मायनस इन ब्रॅकेट 2 + 1 × i म्हणजे 2 + i. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन भेटणार आहे. स्क्वेअर रूट भेटणार आहे ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं 3 + 4i. लक्षात येते, एकदम सिंपल आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो. बघा फक्त आपण काय केलेलं आहे, कॉम्प्लेक्स नंबर गिवन होता, कॉम्प्लेक्स नंबर झेडसाठी आपण घेतलेला आहे. झेड इज इक्वल टू कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे a + ibच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेला आहे. त्यावरनं रिअल पार्ट कोणता, इमॅजिनरी पार्ट कोणता ते कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर मॉड झेड कॅल्क्युलेट केला. मॉड झेड या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं हे लक्षात ठेवा. त्यानंतर मॉड झेड कॅल्क्युलेट केल्यानंतर फक्त सिम्पली हे 3 इक्वेशनचे जे LHS आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सोबत हे देखील लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मी मला सांगत होतो बघा, हा कोणता पार्ट आहे, हा कोणता पार्ट आहे आणि हा लास्टचा कोणता पार्ट आहे. ठीक आहे, म्हणून मी ते वारंवार सांगत होतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित ते मेमरीमध्ये फिट होईल. ओके, जर निगेटिव्हचा ब्रॅकेट किंवा निगेटिव्हची टर्म असेल तर रिअल पार्ट, 2 × AB असेल तर इमॅजिनरी पार्ट लक्षातच ठेवायचं आहे. a² + b² असेल तर मॉड झेड असतं. आणि त्या सर्व टर्म इथे आपण आधीच फाइंड करून ठेवलेल्या आहेत. फक्त त्या इथे ह्या इक्वेशनमध्ये पुट करून द्यायचे आहेत. त्याला इक्वेशन नंबर 1, 2, 3 काही पण अरेंज करून तुम्ही त्या इक्वेशनला नंबरिंग देऊ शकता. ठीक आहे, मी ती या पद्धतीने दिलेली आहे. या पद्धतीने केलं तरी चालेल, किंवा तुमच्या फॉर्मॅटने तुम्ही ह्या इक्वेशनला 2nd नंबर दिलं, ह्या इक्वेशनला 3rd नंबर दिलं तरी चालेल. ठीक आहे, फक्त इथे कन्सिडर करताना इथे ही जी स्टेप आहे, इथे तुम्ही हेच 2 इक्वेशन कन्सिडर करा. ठीक आहे, हे इक्वेशन कन्सिडर करू नका 2ab, कारण ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. बरोबर ना. ह्या 2 इक्वेशनवरनं आपल्याला डायरेक्टली सिम्प्लिफाय करता येणार नाही. मग ती क्वाड्रॅटिक मेथडने सिम्प्लिफाय करायला, आणि ती मेथड आपल्याला लेंदी आहे. आपल्याला लेंदी मेथड नको आहे, शॉर्ट पाहिजे. जितकं शॉर्ट असेल तितकं आपल्याला टाईम वाचवता येईल आणि पुढील एक्झाम्पल सिम्प्लिफाय करता येईल. ठीक आहे, एक्झाममध्ये. ओके, तर आपल्याला या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे 3 इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुट करून द्यायची आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर मग इथे ॲडिशन करायचे आहे. ॲडिशन करून आपल्याला एची व्हॅल्यू भेटेल, आणि ती एची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2मध्ये पुट करायची आहे, आणि 2मध्ये पुट केल्यानंतर बीची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, आणि ए आणि बीची व्हॅल्यू कंबाईन करून आपला एक कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म करायचा आहे, आणि म्हणजेच आपल्याला फायनल सोल्युशन भेटणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला या फॉर्म्युला मेथडने किंवा ह्या ट्रिकने आपल्याला एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा, ते फॉर्म्युला मेथडला किती आपल्याला वेळ लागला होता. बरोबर, मी जी तुम्हाला आधी मी स्टार्टिंगलाच लेक्चरच्या स्टार्टिंगलाच जी मेथडने ते एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलं, ज्या मेथडने एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलं त्या मेथडला आपल्याला वेळ लागला. बरोबर ना, थोडासा एक्सप्लेन करण्यासाठी वेळ लागला, पण बेसिकली ते सिम्प्लिफिकेशनसाठी थोडासा वेळ जातो. ठीक आहे, पण आता जर तुम्ही ह्या टर्मने किंवा ह्या सिक्वेन्सने ह्या मेथडने जर सिम्प्लिफाय करायला गेलात तर त्यापेक्षा नक्कीच कमी वेळ लागणार आहे. ठीक आहे, आणि आणखीन एक गॅरंटी देऊन सांगतो की आता हे जे एक्झाम्पल आहे हे तुम्हाला फक्त इथे ह्या 3च इक्वेशन लक्षात ठेवायचे आहे. बरोबर, 3 इक्वेशन लक्षात ठेवायचे आहेत, आणि हे 3 इक्वेशन लक्षात ठेवून तुम्ही हे एक्झाम्पल जे आता मी म्हणलं ना 1 किंवा अर्ध्या मिनिटात, यापेक्षाही कमी वेळात तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. फक्त काय करायचं आहे, रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट तर ते तुम्ही इझिली 2 सेकंदात कॅल्क्युलेट करू शकता. मॉड झेड हा तुम्ही 4 ते 5 सेकंदात कॅल्क्युलेट करू शकता, आणि नंतर फक्त हे इक्वेशन सिम्प्लिफाय करायचे आहेत. म्हणजे साधारणतः तुम्ही नॉर्मल जरी सिम्प्लिफाय केलं तरी तुम्ही साधारणतः अर्ध्या मिनटात तुम्ही हे एक्झाम्पल किंवा एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचं रूट फाइंड करू शकता, साधारणतः अर्ध्या मिनटात. आणि जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमचं स्पीड आणखीन वाढेल. ठीक आहे, आणि स्पीड वाढल्यामुळे तुमचा टाईम कमी लागेल. लक्षात येते ना, आणि तेवढं तुमचं फास्ट आन्सर कॅल्क्युलेट होणार आहे. फक्त थोडीशी काळजी घेत चला, कुठेही प्लस मायनस किंवा ज्यावेळेस हे मॉड झेड फाइंड करणार आहोत, रिअल पार्ट फाइंड करणार आहोत, इमॅजिनरी पार्ट फाइंड करणार आहोत, त्यामध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका. त्याचे प्लस मायनस साईनमध्ये कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, ओके. सो या पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता होमवर्कसाठी जे एक्झाम्पल्स आहेत एक्झरसाईजमधले ते तुम्ही या मेथडने सिम्प्लिफाय करू शकता. ओके, आणि ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ही 3 इक्वेशन. ओके, तर अशा पद्धतीने आपण ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची एक छोटीशी ट्रिक आपण अभ्यासली. फर्स्ट ऑफ ऑल हे जे काही एक्झाम्पल आपण बघितलं ते आपण फॉर्म्युला मेथडच्या बेसवरती सिम्प्लिफाय केलं. मी तुम्हाला ते जे एक्झाम्पल आहे ते डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर त्याच एक्झाम्पलच्या बेसवरती मी तुम्हाला नक्की तो फॉर्म्युला जो यूज केला आपण, फॉर्म्युला मेथड यूज केली ना, मग तो फॉर्म्युलामधील ज्या टर्म्स आहेत त्या नक्की त्या कॉम्प्लेक्स नंबरमधील कोणता पार्ट आहेत. ठीक आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ठीक आहे, ते या पद्धतीने इथे होतं. आणि त्यानंतर लास्ट आपण एक ट्रिक जनरेट केली, म्हणजे 3 इक्वेशन फक्त आपल्याला मेमोराईज करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, आणि त्या
3 इक्वेशनने, म्हणजे हे जे 3 इक्वेशन्स आहेत ह्या 3 इक्वेशनने तुम्ही कोणत्याही कॉम्प्लेक्स नंबरचं रूट फाइंड करू शकता. ठीक आहे. आणि मग त्या ट्रिकच्या बेसवरती एक एक्झाम्पल मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्ही आणखी जितकं शॉर्ट लिहू शकता तितकं तुमच्या वेवरती आहे. ठीक आहे. तुमच्या याच्यावरती आहे, तुम्ही किती शॉर्टमध्ये लिहू शकता, म्हणजे तुमचा टाईम वाचणार आहे थोडक्यात. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला ते स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे, या पद्धतीने ते एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचे आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा हा जो टॉपिक आहे तो मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. आता हे आपलं 3rd नंबरचं लेक्चर आहे आणि फर्स्ट जे 2 लेक्चर आहेत, ठीक आहे, ते व्यवस्थित अभ्यासा आणि हा जो सर्व टॉपिक आहे तो व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आणि सोबत तुमच्या मित्रांना देखील हे जे व्हिडिओज आहेत, हे जे लेक्चर्स आहेत ते शेअर करा. ठीक आहे. म्हणजे त्यांना देखील हे टॉपिक जे आहे ते व्यवस्थित समजतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुन्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.